पाडा संघाने. कारण या सत्रातील पहिली टुर्नामेंट आणि पहिल्या टुर्नामेंटमध्ये मात्र पहिल्याच मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी राहिली. संकेत असतील, गुणेश असतील, रोशन असतील, त्यानंतर रोहनने षटक खूप छानपैकी हाताळलं. आणि आत्ता मात्र आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे आपण बोलतोय. टॉस जिंकलाय आई गावदेवी वालचिंद संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि सलामीसाठी जोडी आपल्याला पाहायला मिळते. वालचिंद माफ करा, पीसी संघाच्या माध्यमातून आदित्य आणि सत्यवान. सत्यवान पाहिलं तर भरपूर वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. गेम ऑन, लेट्स प्ले. पंच परेश महाजन आणि पंच दिलीप गोडे हे दोन पंच तुम्हाला या सामन्यासाठी पाहायला मिळतील. पहिला चेंडू फुल टॉस, मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ ग्रेट कॅच, आउटस्टँडिंग टेकन. तुम्ही रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकता. जबरदस्त मात्र या ठिकाणी झेल संपादित केलं. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जयेश. आणि अप्रतिम कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून. काय जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतो. सुनील म्हणजे कॅमेरामॅन. जबरदस्त क्षणचित्र तुम्हाला ते स्पर्धेमध्ये टिपताना पाहायला मिळतं. आता मात्र ऑन साईडला फक्त चेंडू दिशा देत असताना चेंडू पाहिलं तर फुल टॉस होता. आणि हीच कलाकृती आपल्या सत्यवानची अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कारण सत्यला सुद्धा माहिती आहे की पॉवर प्ले षटक सुरू आहे. जास्तीत जास्त धावा जोडण्याचा इथे मात्र प्रयत्न करावा लागला. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. छत्रक्षक चेंडूच्या खाली जज करतायत. आणि जबरदस्त अनुमान. अजून एक ओव्हरमध्ये मात्र लागणारा जय बजरंग पिसे संघाला धक्का लागतोय. दुसरा तुम्हाला या ठिकाणी खायची असेल तर सागर बिर्याणी इथे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता. आणि ही सागर बिर्याणी असेल बापगाव अर्थात जयमल्लार नगर या ठिकाणी तुम्हाला सागर बिर्याणी स्पेशलिस्ट अनेक पदार्थ पाहायला खायला मिळू शकतात. तुम्ही जरूर या ठिकाणी भेट द्या आणि स्वादिष्ट जेवणाची तुम्ही चव घेऊ शकता. नवीन फलंदाज नेट नंबर 4 भावेश. और पिच चेंडू जबरदस्त प्रहार, परंतु लॉंग ऑनला मात्र खेळाडू सज्ज आहे. आणि अजून एक जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये लागतोय पहिल्याच ओव्हरमध्ये पिसे संघाला हा तिसरा धक्का.
मात्र पार्टनरशिपची आवश्यकता असेल जय बजरंग पिसे संघाचा आपण जर विचार केला तर, कारण 4 धावसंख्येवर 3 गडी मात्र या संघाने गमावले. आणि तो चौकार आपण पहिल्या सत्यवानच्या बाटमधनं नवोदित फलंदाज तुम्हाला आता खेळपट्टीवर पाहायला मिळतील. भावेश आणि नवीन येणारा फलंदाज बंटी. बंटी हा निक नेम आहे, परंतु त्याचा प्रॉपर नाव आहे जयेश. आपल्यातून कामगिरी या पहिल्याच ओव्हरमध्ये या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आशिष आपल्या संघासाठी करत असताना, कारण फक्त 4 धावा त्याने आतापर्यंत खर्च केला आणि 3 बहुमूल्य विकेट्स त्याने प्राप्त केले. टॉप ऑर्डरचे चांगली उपलब्धी. इथे मात्र चिप करण्याचा प्रयत्न, थोडीशी मनस्थिती आपण जर पाहिली तर हा शॉट खेळायचं की नाही खेळायचं अशी स्थिती मात्र आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं. भरपूर वेळ चेंडू हवेत होता, परंतु जमिनीवर सेफ लँड होत असताना, कारण क्षेत्रक्षापासून भरपूर दूर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच कारणाने भावेशने इथे मात्र आपला अकाउंट ओपन केलं. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या आणि भरपूर वेळ धावसंख्या कुठेतरी स्थिरावलेली होती, ती आता मात्र हलूच पुढे जाईल 2 धावेने 6 या आकड्यावर. दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना पाहतोय. ही स्पर्धा पहिली तर ओमसाई क्रिकेट आमने लोणार असोसिएशनच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये जबरदस्त हेडिंग, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांचा षटकार. अप्रतिम कनेक्शन शेवटच्या चेंडूवर पाहायला आम्हाला फलंदाज भावेशच्या माध्यमातून मात्र येणारा हा पहिला बिगिट. त्याला शतरक्षी सजवायचं आहे. पंचाकडनं पहिली वॉन वालचिन संघाच्या माध्यमातून दिली जात आहे, कारण तुम्हाला फक्त 20 मिनिटांमध्ये हा पहिला डाव समाप्त करायचा आहे, कारण 4 षटकांची तुम्हाला ही मॅच पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती एकूण 12 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल कमलेश गंधारे एन कडनं. कमलेशची उंची पाहिली तर छोटी आहे, परंतु या खेळाडूच्या किडत्या भरपूर मान आहेत वालचिन संघाचा आपण विचार केला तर. आणि उर्ध विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करेल. सामना करेल बंटी. पहिला चेंडूवर माटा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूवर मात्र व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं नव्हतं बंटीने त्या ठिकाणी, आणि त्याचमुळे मात्र पहिल्या चेंडूवर बीट आपण पाहिलंय. चांगल्या चेंडूने सुरुवात केली आहे कमलेशने, कारण आपण वालचिन संघाचा विचार केला तर पहिल्याच फेरीमध्ये त्यांनी जय बजरंग सावा संघाला पराभूत केलं. परंतु आता मात्र जय बजरंग पिसे संघ पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. सूर्य की चेंडूची फेकी ऑन ड्राईव्ह चेंडू कार्पेटी साने मात्र ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, मात्र या ठिकाणी दुसरी धाव करण्याचा प्रयत्न पाहायला आपल्याला भावेशकडनं, परंतु नाकारलं, कारण बंटीने सुद्धा माहिती होती ही धाव भरपूर धोकादायक होऊ शकते, कारण अगोदरच आपण 3 गडी गमावलेले आहेत. इथे मात्र कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता आहे. किमान 40 या आकड्यापर्यंत पाहावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या समोर तुम्हाला नक्कीच फाईट बॅक करायचं असेल तर हा आकडा एक चांगला ठरू शकतो, आणि त्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी शांत डोक्याने फलंदाजी करणं सुद्धा गरजेचं आहे. फुलटॉ चेंडू मात्र या ठिकाणी चिप करतोय. खराब क्षेत्रक्षण आणि मात्र नशिबाच्या 4 धावा पीसी संघासाठी. महत्वाचं नाही आहे, धावा येणं आता मात्र गरजेचं असेल ते म्हणजे पीसी संघासाठी. आणि त्या धावा तुम्हाला या चेंडूवर पाहायला आपल्याला, ज्या चेंडूवर एकच धाव होती तिथे मात्र मिडविकेटच्या दिशेने मात्र खराब क्षेत्रक्षण पाहिलं,
आणि त्याचमुळे मात्र 4 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमलेश पुन्हा एकदा चेंडूला आपटी दिली, पंच करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा यष्ट्यांच्या पाठीमागे बीट होतोय. पंचांचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा आपण स्कोर कार्डमध्ये ॲड करतोय. अशा धाब्यांची खास करून आवश्यकता आहे ती म्हणजे पिछे संघाला त्या धावा आता मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण षटकाची सुरुवात कमलेशने जबरदस्त केली. पहिला चेंडू डॉट, परंतु त्यानंतर एक चौकार सुद्धा आपण पाहिला मिसफिल्डच्या जोरावर आणि त्यानंतर हा अतिरिक्त चेंडू. पुन्हा एकदा कमलेश थोडेसे बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न करणं. शॉट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर शॉट पॉईंट तुम्ही पाहू शकता. त्यानंतर शॉट थर्डमॅनचा खेळाडू थोडासा वाईडिश क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. आणि जर या तिन्ही खेळाडूंना जर आपण एखाद्या वेळी जर भेदलं तर मात्र चांगल्या धावा तुम्ही जोडू शकता. आणि तोच प्रयत्न बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला कनेक्शन करणं गरजेचं आहे चेंडूवर आणि बॅटमध्ये. इथे मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा हवेत आहे परंतु डीप मिडविकेट मात्र खेळाडू सज्ज पाहायला मिळतोय. चांगली फेकी पाहायला मिळतो. दुसऱ्याचा प्रयत्न घात येऊ शकेल का? यस, पंचांचा बोट आकाशाकडे आणि पिसे संघाला लागणारा हा चौथा धक्का. फलंदाज भावेश इज गॉन. सहजपणे कंप्लीट केल्या आणि याच्यामध्ये 2 षटकांचा समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एकूण 22 धाबा स्कोर कार्डवर. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असणार आहे. आई गावदेवी येवई विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आजचा आपण जर शेड्यूल जर पाहिला तर अगदी वेळेवर इथे मात्र आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक संघांना जी वेळ दिली होती त्या वेळेवर प्रत्येक संघ आपल्याला इथे मात्र उपस्थित पाहायला मिळाले. आणि खरोखर मी सर्व संघांचं आभार व्यक्त करेन की जो नियम तुम्हाला मात्र असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आला होता त्या नियमांचं तुम्ही चांगल्या प्रकारे मात्र ठिकाणी पालन केलं. तर तिसऱ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज जयेश. म्हणजे तुम्ही पाहू शकता एक अजून एक थोडंसं फनी मोमेंट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही जे फलंदाज आहेत, दोन्ही फलंदाजाची नावं आपण जर पाहिली तर जयेश आहेत आणि गोलंदाज सुद्धा जयेशच इथे मात्र गोलंदाजी करेल. परंतु या त्रिमूर्तीमधून कोणता जयेशची चांगली कामगिरी पाहायला मिळते या षटकामध्ये पाहूया. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू थोडासा फ्लॅटेड डिलिव्हरी पाहायला मिळते. क्रॉस बटेड फटका, चेंडू मात्र जमीन साने निघून जातो. स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा पूर्ण झाली. थोडीशी मिस फील्ड आपण पाहतोय डीपमध्ये आणि त्याच अनुषंगाने फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु काऊक कोणाच्या दिशेने मात्र या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षण पाहतोय आपण. एकच धाव. आता किती मॅच झाले? 1 2 3 4 आता 1 वाजले. 3 वरती करू.
जयेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सरळ बॅटने जबरदस्त फाटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु कमलेश भरपूर दूर अंतर कापत मात्र या ठिकाणी चेंडूवर झेपावले आणि चांगला फिल्डिंगचा नमुना त्यांनी मात्र सादर केला, परंतु फलंदाज तेवढेच चपल होते कारण 2 धावा त्यांनी अतिशय वेगाने पूर्ण केल्या आणि 2 धावीने आता मात्र जय बजरंग पीसी संघाची धावसंख्या आता मात्र या ठिकाणी पुढे जात असताना पाहतोय आपण 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा, 27 लॉस ऑफ 4 विकेट्स. आता मात्र या 2 फलंदाजामध्ये एक छोटीशी पार्टनरशिप पाहायला मिळते या जयेश विथ जयेश. आता मात्र ओरपी चेंडू बॅटच्या रडार मध्ये पाहायला मिळतोय आणि जयेशच्या बॅटमधून येणारा हा पहिला विकेट, 6 धावांसाठी षटकार. जयेश उर्फ बंटी यांच्या माध्यमातून येणारा हा पहिला बिग हिट आणि आपण जर पीसी संघाच्या डावाचा विचार केला तर डावामध्ये येणारा हा दुसरा षटकार पाहिला आपण, कारण या अगोदर भाभेच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता आणि असे जर फटके तुम्हाला पाहायला मिळेल तर नक्कीच आपण जो 40+ जो आपण आकडा या ठिकाणी प्रोटेक्शन केलं होतं तो आकडा मात्र या ठिकाणी सहजपणे पीसी संघ या ठिकाणी पार करू शकतो. या दरम्यान दुपारच्या सत्रामध्ये आमचे चेंडू स्पॉन्सर देरुंपाडा गावचे समाजसेवक रोहिदाजी गोडे यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि षटकाराच्या साईडने मात्र धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 33 या आकड्यावर, 3-3. थोडंसं महागडा षटक या तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर मात्र या ठिकाणी पुन्हा त्या चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु बॅकवर्ड स्क्वेअरलीकडे मात्र खेळाडू सज्ज आहे. चांगला क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त फेकी पाहायला मिळाली आणि त्याच जोरावर मात्र सिंगल धाव फक्त फलंदाज या ठिकाणी कंप्लीट करू शकले. नाणेफेकीसाठी यायचं आहे, शेवटचा कॉल असेल यवई संघाचा संघनायक आणि जय अंबिका देवरुंगपाडा संघाचा संघनायक आणि आयोजकांच्या वतीने मात्र हा सामना मी या ठिकाणी अनाऊन्स करतो की प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे. डाबा इष्टीवर पुन्हा एकदा चेंडूची फेकी पाहायला मिळते, जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु दोन्ही पंच आपण जर पाहिले तर अनुभवी पंच आहेत. पंच दिलीप गोड आणि पंच परेश महाजन, कोणताही मात्र पंचांवर दबाव पाहायला मिळाला नाही आणि या शेवटचा आपण चेंडू जर पाहिला षटकातील तर मात्र निर्धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 34 धावा. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर ज्या सुंदर आपण भव्य दिव्य ट्रॉफीज पाहतो या त्या आम्हाला लाभलेल्या आहेत. पहिल्या क्रमांकासाठी आणि तिसऱ्या क्रमांकासाठी बाबगावचे युवा उद्योजक विकी नामदेव पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी जी ट्रॉफीज आपण पाहतोय जी आम्हाला लाभलेली आहे गणेश काथोड मेहेर यांच्या माध्यमातून आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि या खेळाडूंसाठी सुंदर ट्रॉफीज स्पॉन्सर केलेले आहेत सन्माननीय बलिराम कातोड मेहर यांच्या मी सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर आम्हाला या ठिकाणी आकर्षण पारितोषिक दिलेलं आहे सन्माननीय शशिकांत रवींद्र केणे यांच्या माध्यमातून आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सुपर कॅश ट्रॉफी ऑफ द टुर्नामेंट यासाठी सुद्धा ट्रॉफी दिली जाणार आहे सन्माननीय रोहिदास घोडे यांच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्मान चिन्ह आपण पाहतो या मान्यवरांसाठी जे मला लाभले धर्मेश बारक्या वाघे यांच्याकडनं आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर चेंडू स्पॉन्सर पाहिले आपण तर नवनाथजी पाटील, भाग्यजी पाटील आणि रोहिदाजी घोडे यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर मान्यवरांसाठी आपण शाल पाहतोय उपदार मायची शाल पप्पू जाधव, सुदाम वेलेकर आणि सुरेश जाधव या सर्व दात्यांचं हृदयाच्या अंतकरणातून मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. शेवटचं षटक या पहिल्या डावातील स्लॉक षटक ज्या षटकाला म्हटलं जातो या हाणामारीचं षटक आणि षटक मात्र साकारेल सुजल.
सुजल राऊंड विकेटचा मारा करतोय आणि फलंदाज जय शिरो बंटी खेळण्यासाठी सज्ज होते. भरपूर दूर ठेवण्याचा प्रयत्न केला सुजलने आणि मात्र पंच या ठिकाणी या गोलंदाजाला दंडित करतायत. वाईटचा इशारा. खूपच खराब चेंडूची फेकी आपण या ठिकाणी पाहिली. हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज सुजलला. त्याचप्रमाणे जेव्हा संघाचे कर्णधार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा आपण पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहणार आहोत. आता मात्र लिगल डिलिव्हरी परंतु ऑन साईडला टायमिंग मात्र बरोबर पाहायला मिळाला नाही कारण डीप स्क्वेअरकडे खेळाडू सज्ज आहे. संधी निर्माण झाली आहे त्या ठिकाणी परंतु फेकी मात्र कुठेतरी संत पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. कारण बंटीला तर माहिती की मला स्ट्रायकिंग एंडला असणं गरजेचं आहे कारण शेवटचं षटक सुरू आहे. कमी शिल्लक चेंडूवर इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि जास्तीत जास्त मोठे फटके खेळायचे असतील तर मात्र या ठिकाणी कुठेतरी घातकी निर्णय सुद्धा मात्र घ्यावा लागेल. परंतु सुखरूपाने मात्र दोन्ही फलंदाज आपल्या कॉपिंग क्रीजमध्ये मात्र पोहोचले. आणि आता मात्र 2 धावेने धावफलक पुढे जात असताना पाहतोय आपण 37 या आकड्यावर. चला थोडीशी घाई करा, जास्त वेळ तुम्ही या ठिकाणी घेऊ नका. सत्यवान प्लीज थोडंसं स्पीडअप कारण भरपूर ऊन तापलेला आहे कारण सूर्यदेवता पूर्णपणे या स्पर्धेवर प्रसन्न झालेला आहे आणि अशा उन्हामध्ये अनेक खेळाडूंच्या ऊर्जा ज्या असतात त्या मात्र कमी होत असतात आणि त्यासाठी अत्यंत गरज आहे पाण्याची आणि त्याच पाण्याची मागणी करत असताना काही खेळाडू धावसंख्या 37. चौथं षटक मार्गस्थ. आज दुसरा T20 सामना इंडिया विरुद्ध न्यूझीलंड 2 संघांमध्ये तुम्हाला सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या T20 सामन्यामध्ये भारताची अतिशय उत्तम कामगिरी कॅप्टन रोहित शर्मा आणि आज दुसरा T20 सामना तुम्हाला सायंकाळी 7 वाजता पाहायला मिळेल. परंतु आता एकच चर्चा आपण पाहतोया ओमसाई आमने क्रिकेट लोणार असोसिएशनमध्ये या स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2021चा मातारा आणि ते मात्र चांगलं शतरक्षण पाहिलं आपण लॉंग ऑनच्या दिशेने परंतु पुन्हा एकदा दुहेरी धाव दोन्ही फलंदाजांनी मात्र पूर्ण केली. चांगला खेळ बंटीच्या माध्यमातून कारण एखाद्या वेळी तर तुमच्या बॅटमधून मोठा फटका येत नसेल तर मात्र सिंगल डबल्सवर भर टाकणं फार गरजेचं आहे आणि तोच खेळ इथे मात्र प्रस्तावित करत असताना आपल्या संघासाठी. धावसंख्या अगदी 40च्या जवळपास 39 धावा. आता मात्र रमेश टायमिंग फटका कॉटन बॉलची शक्यता नाकारता येणार नाही. या सिरीज गॉन. बंटीला मात्र माघारी परतावं लागेल आणि मात्र शेवटच्या षटकामध्ये विकेट्स प्राप्त करतोय गोलंदाज सुजल. फलंदाज बाद. सुरक्षित हातांची जोडी मात्र पाहायला मिळाली. नवीन फलंदाज खेळपट्टीवर इथे मात्र ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय मिडविकेटच्या दिशेने. खेळाडू त्या ठिकाणी मात्र सज्ज आहेत. दोघांमध्ये मात्र कॉलिंग मात्र व्यवस्थित झाली नाही आणि त्याचमुळे तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय घातकी प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी फलंदाज मात्र माघारी परततोय. आठव्या क्रमांकावर धावसंख्या 41 धावा. फायटिंग स्कोअर आपण म्हणू शकतो. विजयभजंग PC संघाने मात्र ठिकाणी उभा केलेला आहे आणि इथे मात्र भरपूर वेल चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा कॉटन बॉलची शक्यता नाकारता येणार नाही.
आणि या ओव्हरमध्ये मात्र दुसरा विकेट्स प्राप्त करत असताना गोलंदाज सुजल. नव्या क्रमांकावर इथे मात्र फुलटॉस चेंडू, एक संधी होती परंतु या ठिकाणी चेंडू जातोय जमिनीच्या साह्याने. एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र सुद्धा एक घातकी निर्णय आणि यस दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ सुद्धा समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जय बजरंग पिसे संघाने धाबा जोडलेल्या आहेत 42 आणि विजयासाठी मात्र आई गावदेवी वालचिंदे संघाला 43 धाब्यांची गरज. या धाबा पाहूया कशा रीतीने पूर्ण केल्या जातील. चार षटकांचा सामना असेल कारण आताच आमच्याकडे माहिती मिळालेली आहे आयोजकाच्या वतीने की 4 षटकांचे सामने आपण कंप्लीट करणार आहात, परंतु त्यासाठी तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल तर दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असणार आहे. आमचे चेंडू सहाय्य स्पॉन्सर रोहितदाजी गोडे आणि त्यांच्या संयुक्त सन्माननीय रोहितदास गोडे, क्या बात आहे. हा सुद्धा एक मित्र म्हणे योगायोग आहे कारण दोन्ही मान्यवर आमच्यासाठी एक खास आहेत आणि या दोन्ही मान्यवरांची नावं मात्र सेम आहेत परंतु संघांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष आई गावदेवी येवई असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी नाणं दाखवतो येवई संघाला कारण त्यांचा पहिला सामना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एका बाजूला पाहू शकता त्यांची नावाने तुम्ही ही स्पर्धा खेळता त्यांची प्रतिमा आहे नामदेव पाटील यांची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकता आयोजक संघाचं नाव नामांकित केलेलं आहे मेहर 11 बापगाव. तर कॅप्टन अजय कॉल देत आहेत. मेहर 11 असं त्यांचं म्हणणं आहे आणि यस तेच आलेलं आहे म्हणजे जशी मागणी तसा पुरवठा. मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय की तुम्ही व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजय मित्र म्हणेन की तुमचा हा होम क्रीडांगण आहे त्यात काही शंका नाही, तुम्ही सातत्याने याच क्रीडानगरीवरच सराव करत असता परंतु सरावपेक्षा तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये चांगलं कार्य करणं फार गरजेचं आहे. येवई संघ पाहिला तर एक अनुभवी संघ म्हटला जातो या आपल्या या परिसरामध्ये. तर त्या संघाच्या अपोजिट तुम्ही गोलंदाजी करणार की फलंदाजी? गोलंदाजी करणार. अजय काय संघामध्ये काय चेंजेस आता बघू मैदानात गेल्यावर समजा. गोलंदाजी करताना काय गोलंदाजीमध्ये क्रमवारीमध्ये आम्हाला काही बदल पाहायला मिळेल? नाही आहे तेच गोलंदाज. आणि पहिल्या सामन्यामध्ये पाहिले तर मनोज असेल, तू स्वतः असेल, ऋतिक असेल, किशोर सर्वांनी चांगली कामगिरी केलेली आहे परंतु या मते सामन्यामध्ये एखादा असा खेळाडू तुझा आहे की त्याच्यावर तुझी भरपूर विश्वास आहे, त्याच्यावर भरपूर काही मदार आहे तुमच्या संघाची? ऋतिक गोडेवर विश्वास आहे भरपूर. तर एक चांगली मॅच परीक्षेनं पाहायला मिळू शकेल मी अपेक्षा करू शकतो. हां नक्कीच. तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस तुम्ही गमावलेला, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. ही स्पर्धा म्हटली तर खूप प्रसिद्ध आणि चर्चित असलेली स्पर्धा आहे. काय या स्पर्धेमध्ये अपोजिट संघाचं काय दडपण वगैरे तुमच्या संघावर? नाही कोणताही दर्पण नाही. आणि काय वाटतं तुम्हाला की या क्रीडानगरीवर किती धावसंख्या सेफ असेल तुमच्या गोलंदाजा ते नक्की त्या धाबा डिफेन्स करू शकतील? नक्कीच. किती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल? 50. आणि या कोणत्या खेळाडूकडून तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? मनोज. तुम्ही अनेक स्पर्धेमध्ये सहभाग होता परंतु या आयोजनाबद्दल काय 2 शब्द मनोगत व्यक्त करू शकतोस? खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे. आम्हाला संधी मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानत आहे. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर म्हणजे टॉस जिंकला जय अंबिका देवरुंगपाडा संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. ओ टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. ज्या परिसरातील ही नामांकित स्पर्धा कारण सुरुवातीला त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतोय आणि वर्ष 4थं परंतु आम्हाला या स्पर्धेवर गर्व आहे की अनेक
प्रत्येक वर्षी काहीतरी नवनवीन संकल्पना या आयोजकांच्या वतीने आम्हाला पाहायला मिळत असतात. या वर्षाचा आपण जर विचार केला तर दोन्ही एंडकडनं तुम्हाला खेळ पाहायला मिळतोय. कदाचित या पुढच्या पर्वामध्ये ही स्पर्धा मध्ये नक्कीच पारितोषिकामध्ये सुद्धा तुम्हाला वाढ होताना पाहायला मिळू शकेल. टार्गेट आहे 43 धावांचं आणि या धावा पाहूया कशा रीतीने मात्र ठिकाणी चेस करतील वालसिंग संघ. कारण कर्णधाराने सांगितलं की आमच्या संघाला चेसिंग करणं खूप आवडतो या. आणि मात्र सुरुवात कशी असेल या पहिल्या ओव्हरमध्ये आपण फील्ड प्लेसमेंट पाहिले तर 2 खेळाडू तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. एक वाईडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळाडू पाहायला मिळतो तर एक डीप लॉंग ऑफला खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. त्यानंतर मिडॉन आहे शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग. त्यानंतर फाईन लेग थोडासा वाईडिश उभा आहे. पहिला चेंडू पावलांचा वापर चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगल्या चेंडूने सुरुवात केली गोलंदाज जयेशने. आणि या सामन्यामध्ये कुठेतरी जयेश नावाचा बोलबालाच आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर शॉर्ट ठरवलेला खेळाडू सज्ज आहे. त्यानंतर शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट कव्हर अशी तुम्हाला व्यूहरचना पाहायला मिळते या पहिल्या ओव्हरसाठी. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं फलंदाज दीपकने. आणि या ठिकाणी भरपूर सफल झाले. आणि आपण नेहमीच म्हणतो की एखाद्या वेळेस आपण जर घराचा दरवाजा उघडा ठेवला तर त्या घरामध्ये चोरी होते. आणि त्याच अनुषंगाने तिन्ही एष्ट्या इथे मात्र उघड्या ठेवल्या त्या फलंदाज कमलेशने. आणि डावी एष्टी इथे मात्र उद्ध्वस्त केली. निराश करत असताना पुन्हा एकदा जयेश राऊंड द विकेटने पुन्हा एकदा जोरदार अपील पाहायला मिळते. पंजना प्रश्न विचारला हाऊस दॅट पर तो गोलंदाज राऊंड द विकेटने होते. आणि त्याच अनुषंगाने मात्र राऊंड द विकेटने तुम्ही ज्यावेळी गोलंदाजी करत असता त्यावेळी लेग बोर्ड फॉरची जी विकेट असते ती मिळणे थोडीशी अशक्य असते. आणि त्याचमुळे मात्र ही अपील पंच परेश महाजनने मात्र या ठिकाणी नाकारली. एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. परंतु जबरदस्त या ठिकाणी अपीलमध्ये जोश पाहायला मिळाला. कारण विकेट प्राप्ती केली आहे जयेशने. आणि मात्र जयेशचा जो कॉन्फिडन्स आहे तो द्विगुणित झालेला आहे. आणि तुम्ही एका स्पर्धेमध्ये संघाला पराभूत करायचं असेल तर अशाच प्रकारचा जोश तुमच्या अंगामध्ये असणं सुद्धा गरजेचं आहे. इथे मात्र एज परंतु एष्ट्याच्या पाठीमागे मात्र सत्यवानकडे मात्र भरपूर मोठी चूक पाहायला मिळाली. कारण फलंदाजाला जीवनदान मिळतं सुजल होते. आणि सुजलने पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. परंतु या मॅचमध्ये त्याला मात्र जीवनदान मिळतोय. आणि जीवनदान जर मिळाला एखाद्या फलंदाजाला तर त्याचा तो नक्कीच फायदा घेत असतो. आणि अशा प्रकारचा फायदा सुजल उचलेल का आता मात्र हा प्रश्न मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र निर्माण होतोय. लागोपाठचे 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले. सुजल इथे मात्र खेळत असताना तो स्ट्रगल करतोय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा जबरदस्त यॉर्कर लेन डिलिव्हरी धावची संधी आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिले आपण मिड ऑफच्या दिशेने. काय कलाकृती पाहिली आपण. एखाद्या ॲक्शनमध्ये फील केलं एखाद्या ॲक्शनमध्ये चेंडू फेक केलं. आणि त्यानंतर गोलंदाज जयचं सुद्धा मी कौतुक करेन की एष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी सुद्धा मात्र प्रयत्न केला होता. परंतु अतिशय वेगाने इथे मात्र धाव कंप्लीट केली. म्हणजे प्रत्येक धाव किती महत्त्वाची आहे पहा. ज्याप्रमाणे शिक्षणामध्ये गुणाला फार महत्त्व आहे त्याच अनुषंगाने राजकारणामध्ये एका महत्त्वाला फार महत्त्व आहे. त्याच अनुषंगाने क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार फार महत्त्व आहे. आणि तीच चोटी धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली. पुन्हा थोडेसे बॅकफूट लागले चेंडू हवेत. परंतु थोडंसं सेफ लँड होतं दूर खेळाडूपासून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
भरपूर छानपैकी गोलंदाजी इथे मात्र साकारली जयेशने आपल्या संघासाठी. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी, खरोखरच कौतुकास्पद कामगिरी. फक्त त्यांनी 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली. आणि पहिल्या षटकाच्या खेळाचा आपण जर विचार केला तर आता मात्र वालचिन संघ कुठेतरी आपल्याला अडचणीमध्ये पाहायला मिळतोय, म्हणजे थोडासा बाग फुटला या पहिल्या षटकाच्या खेळानंतर पाहायला मिळतोय. टार्गेट आहे 43 धावांचं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा म्हणजे येणारे 18 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी तब्बल 40 धावांची गरज. इथून मात्र धावगती वाढवावी लागेल. कुठल्या तरी फलंदाजाला मात्र ठिकाणी रिक्स उचलावी लागेल आणि आपण नेहमीच म्हणतो की रिक्स में बरकत आहे. आणि पाहूया कोणता फलंदाज तो रिक्स उचलेल, की ज्याप्रमाणे ज्येष्ठ गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा होईल का. आता मात्र ही चर्चा टीम मीटिंगमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. चला फील लगेच सजवायची आहे, जास्त वेळ तुम्ही दौडू नका प्लीज. सत्यवान आणि कंपनी, कारण आम्हाला तब्बल 10 सामने कव्हर करायचे आहेत आणि आयोजकांचं एक स्वप्न आहे की प्रत्येक सामना आज आम्हाला 4 षटकांचाच खेळवायचा आहे, त्यामध्ये कोणतीही षटकं कमी केली जाणार नाही. परंतु त्यासाठी तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे. आणि दुपारच्या लंच नंतर पुन्हा एकदा आमच्या सामाजिक कक्षामध्ये जोडले जातील आमचे राहुलजी भुईर. अगदी ऑफिशियल गुन्हा संकलक दिनेश पाटील आमनेपाडा. सरळ आणि साधे स्वभावाचे, जिथे जातील तिथे त्यांच्याकडनं तुम्हाला न्यूट्रल कॉमेंट्री ऐकायला मिळत असते. आणि आता मात्र मी विनंती करतो की पुढील 3 षटकामध्ये काय घडेल याचं तुम्ही धावतं समालोचन मात्र या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोचवावं. मी थांबतो, तुम्ही कुठे जाऊ नका. असंच गेलो असंच आलो आणि आपण ऐकत राहा राहुल भुईर यांना पाहत राहा. स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2021 हा माथारार. देशील का आता? व्हाईट बॉल. तर व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आमच्या ऑफिशियल गुन्हा संकलक कमनेपाडाचे दिनेश पाटील यांचा देखील शुभागमन झाला. ते देखील आमच्यासोबत पुढच्या मॅचमध्ये जोडले जातील. तर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण यावेळेस 4 धावपलकावरती धावसंख्या आपल्याला 4 पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 43चं टार्गेट आहे. आई गावदेवी वालचिन ए संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. 2 चांगल्या टीम बजरंग पिसे याच विभागातील आपल्याला 2 संघ आमने सामने पाहायला मिळतात या महत्वाच्या मॅचमध्ये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, अजून एक चांगला चेंडू, स्विंग आणि मिस. एक्स्ट्रा कव्हरला मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लाईन खूप चांगली आहे. पहिल्या देखील षटकामध्ये जयेशनं इम्प्रेस केलं, त्यानं चांगली गोलंदाजी केली. आणि आता देखील या षटकामध्ये नितेश अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता मात्र फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या विभागात जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा असतात आणि तेव्हा तेव्हा आपण त्यांना नक्कीच बघत असतो ऑफिशियल गुन्हा संकलक म्हणून. त्या मॅचमध्ये आपण बघतोय गावदेवी वालचिन ए संघ थोडंसं बागफुटला आहे. त्याचं कारण चांगली गोलंदाजी आपल्याला जे बजरंग पीसे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 4 वर आहे. ओव्हर द विकेट ने यावेळेचा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. झेल स्वीकारत असताना अजून एक धक्का लागत असताना फटका तर भरपूर चांगला होता, मात्र चेंडूने जास्त उंची गाठली, अंतर त्याच्यामध्ये कमी होतं.
कोणाला एवईला कशी परत परत नाही एवईला पहिले पाय भेटलेली ना नाही एमडी खेळली ना पहिली मॅच जिंकली ना टॉस इथं होता नाही झालं ना टॉस झाले त्याला सांग काम आहे ना काम या दरम्यान अजून एक चांगला चेंडू फुलर लेनचा होता. खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप साठी तिथे खेळाडू उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करतील. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. लेग बायचा इशारा दरम्यान अंपायर झाले. संघाची धावसंख्या 6. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. उमेश आलेत. न्यू मानिन नवीन फलंदाज उमेश आपल्याला दरम्यान पाहायला मिळतात. पहिलं षटक या दरम्यान भरपूर चांगलं राहिलं. जयेश या षटकामध्ये नितेशनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. रावास्टिकवरती हा चेंडू अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्रा धावेत नाही मिळते. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावफलक आपल्याला 7 वर पाहायला मिळतो. 7 7 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक 2 पण फुल टॉस आहे. स्कोर ऑफ द विकेट खूप चांगला फटका नटराज स्टाईनला खेळलेत. त्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत ओव्हर थ्रो झालं होतं. मात्र एकच धाव इथनं मिळते. 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एकूण 3 खेळाडू बाद 8 अशी धावसंख्या पाहायला मिळते. त्या षटकामध्ये नितेशनं देखील चांगली गोलंदाजी केली. विकेट टू विकेट आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली. 43चं टार्गेट आहे. त्या अनुषंगानं खेळ मात्र आपल्याला इथनं तेवढा चांगला पाहायला मिळत नाहीये. मात्र पीसी टीमची गोलंदाजी भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. चला वेळ थोडासा आपण कमी घ्यायचंय. जास्त वेळ न घेता आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची. संघाची धावसंख्या 8 वर. चला पीसी टीम जास्त वेळ नाही घेता मॅचला आपल्याला सुरुवात करायची. डावा स्टिकवरती हा चेंडू होता. मात्र धावा चांगला मिळतील. तिकडे फाईन लेगला कोणी खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. भावेश येतात या षटकामध्ये गोलंदाज. संघाची धावसंख्या आपल्याला 12 वरती पाहायला मिळते. 43चं टार्गेट आहे. अजूनही विजयापासून भरपूर दूर आहे. मात्र प्रयत्न करावे लागतील. 11 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 31 धावेची गरज आहे मॅचमध्ये. मॅच अजूनही संपली नाहीये. सामना अजूनही संपला नाहीये. प्रयत्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली उमेश करणारच आहे. त्याच्या पाठमधून चौकार तर आलाय वालशिंद ए टीमसाठी. ओव्हर द विकेटनं अजून एक चांगला फटका आता डीप मध्ये स्वार लागले. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू एकाच ऍक्शन उचलून फेक केलाय. तोपर्यंत फलंदाज मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद होतील. खेळाडू बाद. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 13 वरती. 4 खेळाडू बाद 13 अशी धावसंख्या. 43चं टार्गेट आहे. आज बघतो आपण स्पर्धेचा सलगचा हा 2रा दिवस. काल मात्र भरपूर मोठ्या संख्येनं मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा कंप्लीट केला.
राष्ट्रगीतानं मात्र या स्पर्धेला सुरुवात केली. भावपूर्ण श्रद्धांजली दिली जे आपल्यामध्ये नाही आहेत. आमच्या नक्की जवळचे मित्र समर्शक मित्र सूरज पाटील आमच्यामध्ये नाही आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. रोशन आमच्यामध्ये नाही आहेत, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली दिली. आणि ज्यांच्या नावाने क्रीडा स्पर्धा आहे स्वर्गीय नामदेव पाटील यांना देखील आम्ही कालच्या दिवसामध्ये श्रद्धांजली दिली. आणि या कोविडच्या मोठ्या कालावधीमध्ये जे जे नक्कीच चांगले खेळाडू आपल्यापासून दूर गेले त्यांना नक्कीच आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिली कालच्या दिवसामध्ये. 1+1 एकूण या 2 धावा असतील. संघाची धावसंख्या आपल्याला 15वर पाहायला मिळते. 15 धावा. जाता का तुम्ही? जा लगेच मग. राऊंड विकेट. या दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गती कमी केली गोलंदाजानं. आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज करेल मात्र गती कमी केली. अंपायर महाजन सरांचा इशारा आपल्यापर्यंत लेग बायचा आला. एक्स्ट्रा धाव येत नाही मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 16वरती. 16 इन अ बोट. लॉस ऑफ 4. 4 खेळाडू बाद आहेत. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान 16वरती 43चं टार्गेट. या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. चांगले फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची नितांत गरज या मॅचमध्ये. राऊंड विकेटनं फुलर लेनचा चेंडू बॅकलिपला खाली ठेवलं. समोरच्या दिशेनं खेळत खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 1-2 का 4. इथना हा चौकार खूप महत्वाचा उपयुक्त होता. तो चौकार आता मात्र आलाय. नशिबाच्या मिळतील या 4 धावा वालचिंत ए टीमला. चौकाराच्या नंतर आता मात्र कमबॅक नक्कीच असणार आहे. संघाची धावसंख्या 20 अजूनही 23 बनवायचे आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत. या दरम्यानचे 8 चेंडू 23 इक्वेशन. हे 2 चेंडू भरपूर महत्वाचे असणार आहेत. या 2 चेंडूवरती एक आता मोठा फटका जर आला तर आपल्याला मॅच अंतिम षटकामध्ये भरपूर रंगतदार आणि चांगली पाहायला मिळेल. स्पर्धेचा दुसरा दिवस. ओमसाई आमने लोणाड असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते. मदनजी जाधव साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती होते. पुन्हा एकदा आपल्यासोबत ते जॉईंट होतील. यावेळेचा हा फटका हवे तर मिसामिंग ए शॉट. तिकडे फिल्डर कोणीही उपस्थित नाहीयेत. धावा मात्र इथनं चांगल्या मिळणार आहेत. चेंडू मात्र अडवला देखील गेला उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत 3 धावा तर कंप्लीट झाले. 34चा प्रयत्न केलाय आणि या 4 धावा 5वीचा प्रयत्न असेल का? या 5 धावा की 4? 5 ना. बघा या 5 धावा धावून घेतल्या गेल्यात. हसता आहे क्रिकेट ग्रामीणचा मित्रांनो. चौकार तर या दरम्यान अडवला गेला. मग धावा खर्च केला 5, अडवला 4, खर्च केला 5. म्हणजे काम डबल नाही केला दिनेश पाटील आणि पगार पण एक नक्कीच एकच शिफ्ट झाला असं झालं. एका धावेचा दंड. संघाची धावसंख्या 5 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान दिनेश आम्हाला माहिती देतीलच. 25 या सर्व धावा फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या नक्कीच अकाउंटमध्ये जातील. राऊंड विकेटनं यावेळेस अजून एक चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित होते मात्र फ्लॅट एटा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त. या दरम्यान आता मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघ संकटात होता तिथे मात्र आता कमबॅक केलाय आणि कमबॅक करत असताना ठोकलाय हा संघर्षमय षटकार. गुड शॉट. पहिलं षटक 3 धावांचं जयेश राहिलं. त्याच्यानंतर बघतो आपण नितेश राहिलं पुन्हा एकदा षटक फक्त 5 धावांचं.
तिथून बघता पण त्यांनी 2 विकेट देखील घेतल्या. मात्र हा षटक भावेशचं एकूण राहिला 23 धावांचं. म्हणजे आपण बघतो हा चढता क्रम म्हणावा की उतरता म्हणावा, कन्फ्युजन आहे, मोठा कन्फ्युजन आहे. आधी नॉर्मल सगळं काय सुरू होतं, सिंगल डबल धावफलक सुरू होतं, एवढी काय नक्कीच मोठी रिक्स घेतली नव्हती. मग आता त्या 3 चेंडूमध्ये ज्या 15 धावा ज्या खर्च केल्यात ना त्या आता महागात पडू शकतील. चला वेळ कमी घ्या प्लीज महाजन सर. चला आपण करून लगेचच ताकीद करायची आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 12 धावीची गरज आहे मॅचमध्ये. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि चांगल्या चांगल्या मॅचेस कालच्या दिवसामध्ये भावाले ए संघानं काय अप्रतिम कामगिरी केली. तो संघ नक्कीच आपल्याला सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल. आता आज बघूया कुठला संघ येतो सेमीफायनलमध्ये. आणि आजच्या आपल्याला पहिली सेमीफायनल देखील इव्हिनिंगला बरोबर 4:30 पावणे 5च्या दरम्यान या मैदानावरती पाहायला मिळेल. सायंकाळच्या सत्रात संघाची धावसंख्या आहे 31 वर. नरेश 12 धावेची गरज आहे. यावेळेचा फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील साईड स्क्रीनच्या दिशेनं. मिड ऑफला बीट करून चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 4 धावा. कोणता नातेवाईक आहे ना यांचा, संग्राम त्यांचा योग पोरगा याच्या घरी गेलो जेवायला. यो 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 यावेळेस अजून एक चांगला फटका आहे, हा देखील जाईल चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना आता मात्र केलाय खुला आणि सामना आपण बघतो पूर्णपणे एका बाजूने एका साईडनं वन साईड. आता मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे आहे ते 3 चेंडू म्हणजे जो चौकार जो आला ना 1 2 का 4 तिथनं सामना सुरू झाला. दिनेश पाटील तिथनं जी मॅच सुरू झाली ती मॅच आता मात्र आपण बघतोय की पूर्णपणे आता इथनं वर्चस्व असणार आहे वालशिनी टीमच्या या मॅचमध्ये. फक्त 2 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत पूर्णच्या पूर्ण 4. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट माहिती आहे. आता इथनं रिक्स घ्यायची नाही आणि विजयाच्या या 2 धावा आणि अशा प्रकारे हा सामना संपलाय. सामना जिंकला मैदानाच्या मध्ये अप्रतिम असा खेळ करत असताना मॅच विन झाला आहे. आई गावदी क्रिकेट संघ वालचिन ए या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण देतोय. आशिषनं आपल्या टीमसाठी तब्बल संघ बाकफुटला असताना पूर्णपणे दबाव असताना टीमवरती धावा बनवल्या 21 आणि तोच आशिष सरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. व्हेरी गुड इनिंग, जबरदस्त मॅरेथॉन इनिंग. उमेशने देखील त्याला मात्र खूप चांगली साथ दिली. त्याने देखील 12 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमला समोर या. तुम्हाला समोरूनच या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. चला जयंबिका देवरुंग, चला लवकर. आसमान चला आशिषने यायचं आमच्या व्यासपीठावरती. आपण त्याला देऊ या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. किसी की शुभ हाथों से देना है.
सन्मान्य रोहिदास घोडे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच